बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रात येणाऱ्या राबोडी पोलीस स्टेशन अंतर्गत विकास कॉम्प्लेक्स पोलीस चौकीचे नूतनीकरण झालेल्या वास्तूचा लोकार्पण सोहळा ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर तथा पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी जाधव व राबोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे। यावेळी माजी नगरसेविका सौ नंदा पाटील, माजी नगरसेविका दीपा प्रशांत गावण, भाजपचे पदाधिकारी प्रशांत गावण, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष महेश कदम, भाजपा स्लम सेलचे उमेश सोनकर सह पोलीस अधिकारी, कर्मचारी व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षापासून या विकास कॉम्प्लेक्स पोलीस चौकीची दुरावस्था झाली होती, त्यामुळे नागरिकांना विविध तक्रारी देण्यासाठी वृंदावन येथील राबोडी पोलीस स्टेशनला हेलपाटे मारावे लागत होते। हीच बाब लक्षात घेऊन ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी आपल्या आमदार निधीतून या राबोडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विकास कॉम्प्लेक्स पोलीस चौकीचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेऊन आता सुसज्ज अशी विकास कॉम्प्लेक्स पोलीस चौकी तयार करण्यात आले। या वास्तूच्या माध्यमातून विकास कॉम्प्लेक्स गोकुळनगर, राबोडी, उतलसर, खोपट आदी राबोडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या समस्यांचा निपटारा जलद गतीने होणार असल्याचे आमदार केळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले। पोलीस चौकीचे नूतनीकरण करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी संजय केळकर यांचे आभार मानले। देवीचा उत्सव चालू आहे आणि त्या उत्सवाच्या मुहूर्तावरच या ठिकाणी विकास चौकीचं तर विकास कॉम्प्लेक्स पण आहे, सुबेर कॅसल आहे, हे सगळ्या अनेक कॉम्प्लेक्स या ठिकाणी हजारो लोकांची वस्ती आहे आणि अतिशय जंक्शन भागामध्ये माझ्या आमदार निधीतून आज या चौकीचं उद्घाटन झालंय। मला अतिशय समाधान आहे, कारण की विकास होत असताना कायदा सुव्यवस्था आणि सामान्य नागरिक जो आहे त्याला सुरक्षित वाटण्याच्या दृष्टीने देखील काही ठिकाणी आता वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने इथे चौकीची आवश्यकता होती, नागरिकांची मागणी होती आणि त्यामुळे आज ही चौकी आणि त्याचं आपण लोकार्पण केलेलं आहे। मला खात्री आहे की इथल्या सर्व रहिवाशांना याचा निश्चितपणे आधार मिळेल आणि या ठिकाणचे जे काही छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने ते याच ठिकाणी सोडवल्या जातील। अतिशय सुविधायुक्त अशा प्रकारची ही चौकी आणि त्याचं आज लोकार्पण झालेलं आहे। निश्चितपणे आम्हाला याचं खूप समाधान आहे। नागरिकांनी अधिकाधिक या चौकीच्या माध्यमातून आपल्या सर्व समस्या ज्या आहेत त्याचं निराकरण करावं। ठाणे महापालिका क्षेत्रात गणेश मूर्ती तसेच देवी मूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाने कृत्रिम तलावांसह लोखंडी टाक्यांची उभारणी केली होती, परंतु कळवा परिसरात ठेकेदाराने कृत्रिम तलावाऐवजी लोखंडी टाक्यांची उभारणी केली आणि देयक मात्र कृत्रिम तलावाची सादर केल्याचा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी उघडकीस आणलाय। या प्रकरणी त्यांनी चौकशी करण्याची मागणी केली। ठाणे महापालिकेने गणेश मूर्ती तसेच देवी मूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाने कृत्रिम तलावासह लोखंडी टाक्यांची उभारणी केली होती। तसेच छठ पूजेच्या विधीसाठी महापालिकेमार्फत कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात येते। तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून कृत्रिम तलाव आणि लोखंडी टाक्यांची संकल्पना राबवण्यात येत आहे। त्यात नागरिकांकडून गेल्या काही वर्षापासून प्रतिसादही मिळत आहे। यंदाही पालिकेने कृत्रिम तलाव आणि लोखंडी टाक्यांची संकल्पना राबवली, परंतु या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे। कळवा प्रभाग समिती अंतर्गत खाडीकिनारे असलेल्या निसर्ग उद्यान परिसरात गणपती विसर्जनाकरिता 18 लाख रुपये खर्च करून कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम ठेकेदाराला दिले होते, मात्र या ठेकेदाराने कृत्रिम तलावाऐवजी तिथे लोखंडी टाक्या बसवल्या। आता या ठेकेदाराने कृत्रिम तलाव बनवल्याचे भासून ठाणे महापालिकेला देयक सादर केले। या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संदीप पाचंगे यांनी केला आहे। कामे न करता ठेकेदारांनी ठाणे महापालिकेला बोगस देयक सादर केल्याच्या घटना यापूर्वी देखील उघडकीस आल्या आहेत। असाच पुन्हा घडलेला प्रकार पाचंगेने उघडकीस आणला आहे। विद्या प्रसारक मंडळात संचालित के.ग. जोशी कला महाविद्यालय व ना.गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय ठाणे यांच्या राजकारण शास्त्र विभागाने NEP 2020 अंतर्गत शैक्षणिक प्रकल्प भेटीचा एक भाग म्हणून ठाणे महापालिका येथे भेट आयोजित करण्यात आली होती। या भेटीत एकूण 26 विद्यार्थी सहभागी झाले होते। या भेटीदरम्यान श्री शरद पालव, लिपिक, मानव संसाधन व जनसंपर्क अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना ठाणे महापालिकेची प्रशासन रचना,
विभागाचे कार्य तसेच सामाजिक आर्थिक व राजकीय उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. बजेट वाटप व लोक कल्याणकारी योजनांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विभागासाठी अभिमानाचा क्षण म्हणजे श्री रवींद्र मांजरेकर जनसंपर्क अधिकारी व ठाणे ते जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या राजकारण शास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी असून त्यांच्या प्रेरणादायी संवादाने विद्यार्थ्यांना विशेष ऊर्जा मिळाली. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी सर्जनशील कार्यशाळेत उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सौ सुचित्रा नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच NEP नोडल अधिकारी सौ डॉक्टर थत्ते व सौ प्राध्यापक डोईफुडे यांचेही सहकार्य लाभले. या भेटीचे समन्वयक म्हणून सहाय्यक प्राध्यापक स्वप्नील मायेकर यांनी जबाबदारी सांभाळली होती. या प्रसंगी उपप्राचार्य व राजकारणशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रियवद्दा टोकेकर यांनी सांगितले की अशा अभ्यास भेटी विद्यार्थ्यांना वर्ग खोल्याबाहेर प्रत्यक्ष प्रशासनाचे ज्ञान मिळवून देतात आणि शासन व्यवस्थेची खरी जाण निर्माण करतात. तसे विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवाबद्दल प्रसार माध्यमांशी संवाद साधून मौल्यवान अभिप्राय दिलाय. माझं नाव साई सावंत. मी जोशी बेडेकर कॉलेजचा विद्यार्थी आहे. NEPच्या अंतर्गत आम्हाला फील्ड व्हिजिट हा एक नवीन टॉपिक इंट्रोड्यूस केलेला आहे, ज्यामध्ये जसा आता आमचा सब्जेक्ट एक विषय जो आहे जो राज्यशास्त्राचा आहे, राज्यशास्त्राच्या अंतर्गत जशी काय जे प्रॅक्टिकल नॉलेज आम्हाला घ्यायला सांगितलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही आज आलेलो ठाणे महानगरपालिकामध्ये, जिथे आम्हाला आमच्या प्रत्येक ग्रुपमध्ये 7 वेगवेगळे एक विषय दिले होते. त्या विषयांमध्ये राजकीय आणि महानगरपालिकेचं कसं काय रिलेशन आहे, विभागांचं कसं रिलेशन आहे, विभाग रचना किंवा काय असतं, किंवा कुठले विभाग आहेत की ठराविक कामांसाठी हे विभाग आहेत, किंवा घनकचरा असेल किंवा अजून पाण्याचा विभाग असेल, हे सगळं आज आम्हाला शिकायला मिळालं की खऱ्यामध्ये ठाणे महानगरपालिका ही कशी काम करते ठाण्याच्या रहिवाशांसाठी. आणि अजून सांगायचं गेलं तर इकडचे स्टाफ ज्यांनी आम्हाला घेऊन गेलं, कोऑर्डिनेट केलं, शिकवलं की हे असं असतं. या ठाणे महानगरपालिकेचा इतिहास जो त्यांनी आम्हाला शिकवला तो आम्ही बघून खूप चांगलं आम्हाला वाटलं. खूप काही शिकायला आम्हाला मिळालं आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता आज आमचा की प्रत्येक विभागात कसं काम होतं, कुठल्या प्रकारचं डॉक्युमेंटेशन किंवा पत्रव्यवहार केल्यानंतर कुठली कामं होतात, किंवा कशी तिकडे विभागात गेल्यानंतर काय होईल, ते सगळं आम्हाला शिकायला मिळालं. आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात नवरात्र उत्सवात पाणी टंचाईची समस्या असताना आता अतिवृष्टीमुळे दूषित पाण्याच्या समस्येने डोके वर काढले. भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पीसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्यात. त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून पूर्ण क्षमतेने पंपिंग करण्यात अडचणी येत असल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पीसे येथील पंपाच्या स्टेशनमधील गाळ, कचरा, झाडांच्या फांद्या अडकल्यात. हा कचरा हटवण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. मात्र अशा परिस्थितीत पाण्यातील अतिरिक्त गढूळ पाण्यामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होत आहे. या बाबींमुळे महापालिका क्षेत्राकडे कमी प्रमाणात पाणीपुरवठा येत आहे. त्यामुळे मंगळवारपर्यंत नागरिकांना अपुऱ्या प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा येईल याची नोंद घ्यावी असे महापालिकेने कळवले आहे. तसे या काळात पाण्याचा वापर जपून करावा आणि महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले. ठाणे परिवहन सेवेमधून प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना चाप बसवण्यासाठी पुरेसे तिकीट तपासणी नसल्याने टीएमटीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. याची दखल घेत फुकट्या प्रवाशांना चाप बसवण्यासाठी टीएमटी प्रशासनाने रिक्त असलेली सर्व 84 पदे भरली आहेत. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांच्या जोरावर फुकट्या प्रवाशांवर वचक बसेल असा विश्वास टीएमटी प्रशासनाने व्यक्त केला आहे. ठाणे शहरातील अंतर्गत मार्ग, शहराबाहेर जाणारे डोंबिवली, वाशी, पनवेल, भाईंदर, मीरा रोड, बोरिवली असे टीएमटीच्या 98 मार्गावरील 198 किलोमीटर बस धावत आहेत. त्यांच्यावर नजर ठेवून त्या प्रवाशांवर कारवाईसाठी केवळ 12 तिकीट तपासणी परिवहन सेवेत आहेत. ते दिवसाला 3 सत्रात काम करतात. तिकीट तपासणीच्या माध्यमातून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. मधल्या काळात निवृत्त झालेले तिकीट तपासणीच्या रिक्त जागेवर नवीन भरती झालीच नाही. परिणामी जे उरले तिकीट तपासणीस होते त्यांच्यावरच कामाचा अतिरिक्त बोजा होता. त्यामुळे टीएमटी प्रशासनाने 22 कर्मचाऱ्यांवर तिकीट तपासणी प्रभारी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या कर्मचाऱ्यांना बढती देत इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करीत तिकीट तपासण्याची रिक्त पदे भरण्यात आली आहेत. त्यामुळे परिवहन सेवेत तिकीट तपासणीची संख्या 84 वर पोहोचले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.